नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार. जसा हा सवाल तुमच्या मनात सध्या उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात सध्या उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागला की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार. जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी कृपया करून आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर सुद्धा करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न. ज्या प्रश्नाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला 4,900 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण बघितलं तर दिवाळीपासून आत्तापर्यंत सोयाबीनच्या दरात तब्बल 1,000 ते 1,200 रुपयांची तेजीही येताना दिसली आहे. मग पहिला सवाल, काय ही तेजी कायम राहणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ही तेजी कायम राहणार. मग ही तेजी जर कायम राहणार असेल तर अखेर या तेजीत सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना कधीपर्यंत 6,000 होताना दिसू शकतो? चला हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उत्तराच्या रूपाने समजावून सांगतो. यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात भयंकर घट होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते सोयाबीनचं उत्पादन हे 85 ते 90 लाख टनांच्या आसपास सुद्धा स्थिर राहू शकते. पण जर आपण मोठा आकडा पकडला तर 95 लाख टनांपर्यंत सोयाबीनचं उत्पादन हे या ठिकाणी घसरू शकते. जर असं झालं तर 95 लाख टन सोयाबीनपैकी 10 लाख टन सोयाबीन हे बीजासाठी वापरल्या जाते. उरलेल्या 85 लाख टन सोयाबीनमधून जवळपास 70 लाख टन सोयाबीन निर्माण होते आणि जवळपास 15 लाख टनांच्या आसपास सोयातेल निर्माण होते. तुम्हाला माहिती आहे की भारत हा देश म्हणजे आपला देश बाहेरील देशातून सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पामतेल आयात करतो. म्हणजे सोयातेल उत्पादन कितीही वाढलं तरी हे आपल्याकडे मार्केटमध्ये निघून जाते, म्हणजे याचं काही टेन्शन नाही. मग सोयाबीनचा दरावरती प्रचंड परिणाम करणारा घटक कोणता? तर सोयाबीन. आपल्या देशाची सोयाबीनची गरज जी आहे ती आहे 70 लाख टन.
बाहेरील देशात आपला देश हा जवळपास 20 लाख टन सोयाबीन कमीत कमी निर्यात करतो, म्हणजे ओव्हरऑल 90 लाख टन. पण यंदाच्या वर्षी 70 लाख टनच सोयाबीन निर्माण होणार आहे. म्हणजे मागणी 90 लाख टन, पुरवठा 70 लाख टन, म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात भयंकर गॅप हा निर्माण होताना दिसणार आहे. आणि हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आहे. शिवाय मार्केटमध्ये सोयाबीन जे यायचं शिल्लक राहिलंय ते फक्त आणि फक्त 37 ते 38 लाख टन आहे. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनचा भाव 5.5 गवसणी घालताना दिसेल. फक्त मार्च महिन्यात एकच अडसर आहे किंवा ब्राझील आणि अर्जेंटिना सोयाबीनचं उत्पादन कसं होतं. जर ब्राझील अर्जेंटिना सोयाबीनचं उत्पादन घटलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा मार्च महिन्यात 6,000 होईल. आणि जर उत्पादन घटलं नाही, ते स्थिर राहिलं किंवा वाढलं तर एप्रिल किंवा जास्तीत जास्त मेच्या मध्यापर्यंत सोयाबीनचा भाव हा 6,000 गवसणी घालताना दिसू शकतो. राहिला प्रश्न मग सोयाबीन विक्रीचा, तर तुम्हाला माझा सल्ला आहे की तुम्ही जानेवारी महिन्यात सध्या सोयाबीन विक्री ही 100% करूच नका. फेब्रुवारी महिन्यात 5,500च्या आसपास जर पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होऊ शकतो आपला खूप खूप फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.